पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना वाढते प्रदूषण, तापमान वाढ आणि जंगलांची घट या विरोधात राका गावात विद्यार्थ्यांनी हरित जनआंदोलनच उभे केले. नवजीवन विद्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य हिरव्या दिंडीने संपूर्ण गाव घोषणांनी दणाणून सोडत पर्यावरण संरक्षणाचा बुलंद संदेश दिला. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा अशा जोशपूर्ण घोषणांनी विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख मार्गांवरून जनजागृती रॅली काढली. हातात संदेश फलक घेऊन वृक्षांचे महत्त्व वाढते, प्रदूषण आणि हवामान बदलाचे गंभीर परिणाम याविषयी नागरिकांना जागृत करण्यात आले. दिंडीनंतर विद्यालय परिसरात पिंपळ, वड, आंबा, जांभूळ, कडुलिंब आणि करंजी यासारख्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. फक्त झाडे लावणे नव्हे तर ती जगवणे हीच खरी पर्यावरण सेवा असा ठाम संदेश यावेळी विद्यार्थ्यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी दिला. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्पही करण्यात आला. या उपक्रमाला सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद मेश्राम, वनरक्षक व्ही.के. गौतम, वनरक्षक नारायण मुनेश्वर, सामाजिक कार्यकर्ते अनिल मेश्राम, संस्था सचिव मधुसूदन दोनोडे, संस्था सदस्य रमेश दोनोडे, मुख्याध्यापिका पद्मा चुटे, व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा बहेकार, सामाजिक कार्यकर्त्या कांताबाई नागोसे, ग्रामपंचायत सदस्य दुलीचंद चाकाटे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढते तापमान, घटणारे जंगल आणि बदलते हवामान ही आजची सर्वात मोठी समस्या असून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन हाच त्यावर प्रभावी उपाय आहे असा ठाम संदेश या उपक्रमातून देण्यात आला. पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन हरित महाराष्ट्र घडवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. आज एक झाड लावा, उद्याचे भविष्य वाचवा. राका गावातून पर्यावरण रक्षणाचा बुलंद संदेश संपूर्ण परिसरात घुमला. आकाश नंदागवळी, गोंदिया, भंडारा जिल्हा प्रमुख.